मृत्यू तर आम्हालाही आहे आणि तुम्हालाही आहे, मग फरक काय आहे? फरक आहे ना, बराच काही फरक आहे, बरंच काही फरक आहे ना. प्रवास सगळेच करतात, सगळेच प्रवासामध्ये यशस्वी होत नाहीत. जीवनाचा प्रवास सर्वांचाच सुरू आहे, सर्वांचाच चालू आहे. पण साधं उदाहरण आहे, 4 मुलं जर एखाद्या बापाला असतील ना, तर बापाला तोच मुलगा आवडतोय जो बापाच्या म्हणण्याप्रमाणे चालतोय, जो बापाच्या म्हणण्याप्रमाणे वागतोय ना, तो मुलगा बापाला आवडत असतोय. अरे जन्माला घालणाऱ्या आईला जर वाटतंय की माझ्या मुलीने मी सांगेन तसंच वागावं, माझ्या मनाप्रमाणेच वागावं, आणि आईने सांगितल्याप्रमाणेच जर वागत असेल, जगत असेल, तर ती मुलगी खऱ्या अर्थानं आईला आवडत असते. जर जन्माला घालणाऱ्या बापाला जर वाटत असेल की माझा मुलगा मी सांगेन त्याचप्रमाणे वागावं, त्याचप्रमाणे जगावं, तर ऐका ना, तोच मुलगा जर बापाला आवडत असेल, तर ज्या देवाने आम्हाला या पृथ्वीवर पाठवलंय, या भूतलावर पाठवलंय, मनुष्य म्हणून जन्माला घातलंय, त्या देवाच्या म्हणण्याप्रमाणे, सांगण्याप्रमाणे, ज्या पद्धतीने, ज्या कार्यास्तव आम्हाला पाठवलंय, ते कार्य जर आमच्याकडून घडलं तर देवाची कृपा व्हायला वेळ लागणार नाही. देवाची कृपा व्हायला वेळ लागणार नाही, बरं का. म्हणून भगवंत म्हणतात मृत्यू चुकवू शकत नाही आपण. मृत्यू प्रत्येकाला आहे, जाणं प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला ह्या जगाचा निरोप घ्यावाच लागणार आहे, बरं का. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुमको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा, सांझ के बाद होगा सवेरा देखना है अगर दिन सुनेरा, पाव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जावंच लागणार आहे दादा, जावंच लागणार आहे. फक्त आम्ही काय केलं पाहिजे, तो मृत्यू येण्याच्या आधी, तो शेवट येण्याच्या आधी, जो देव, जो पांडुरंग परमात्मा, जो निर्गुण ब्रह्म आहे, निराकार, निसंग, आरोप, निर्लेप, निर्विकल्प, निराधार, अशा प्रकारे कार्य करणारा, पण आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या मनामध्ये, आमच्या देहामध्ये आत्मा म्हणून जो आम्हाला सांभाळतोय ना, त्याचं स्मरण ठेवून त्याला आवडेल असं वागलं पाहिजे, जगलं पाहिजे. त्यालाच मोक्ष म्हणतात. मोक्ष वेगळा काही नाही. आम्ही या ठिकाणी कार्य करत असताना जर मुक्त असू तर मरणोत्तर मुक्तच आहेत ना. जसं आता आम्ही कार्य करतोय ना, तसं मरणोत्तर सगळं आम्हाला प्राप्त होत असते. म्हणून तर 8व्या अध्यायातील 6व्या श्लोकामध्ये भगवान आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवेन्ति कोन्ते सदा तद्भाव भावितः. आणि या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवी जी तेनी अवसरे जेवढुनी जीवी उरे, ते मरणाची मेरे फार हो लागे, आणि मरणी जया जे आठवे तो तिची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. आम्ही जिवंतपणे जी कर्म करतोय ना, मरणोत्तरच्या प्रवासाला तेच आमच्या उपयोगी येते, तेच कामाला येते. प्रत्येकाला टेन्शन काय माहितीये का, चिंता काय माहितीये का, मेल्यावर जागा चांगली भेटली पाहिजे. प्रत्येकाला चिंता आहे ना. भांडणारी माणसं सुद्धा बोलतात, किती अति करते, मेल्यावर जागा तर चांगली भेटली पाहिजे ना. भांडण करू, वाद करू, अपेक्षा कोणी करावी ते तरी माहिती पाहिजे ना आपल्याला, ते तरी कळलं पाहिजे ना. ज्याला वाटत असेल ना मेल्यावर जागा चांगली मिळावी, त्यांनी जिवंतपणे चांगल्या जागेवर बसायला पाहिजे. काय, चांगल्या जागेवर बसायला पाहिजे. आता जर आम्ही डोळ्यातून देवालाच पाहत असू, विष्णुमाय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. भेदाला सुरुवात कुठून होते माहितीये का, जातीपासून. आम्ही विभागलो गेलोय, विभागलो गेलोय. आम्ही हे विचार करत नाही की आमचा बाप सर्वांचा एकच आहे, त्याचं नाव आहे हिंदू. मग एक बाप म्हणून कार्य करा ना, एकाच बापाची लेकरं म्हणून कार्य करा ना, एकाच बापाच्या लेकरं म्हणून सगळ्यांना समान अधिकार द्या ना, एकाच बापाची लेकरं म्हणून सगळ्यांकडे सारख्या दृष्टीने पहा ना, एकाच बापाची लेकरं म्हणून ज्याच्या वाट्याला जे काम येईल ते प्रामाणिकपणे करा ना. नुसतं झेंडे मिरवले म्हणजे हिंदू होत नाही. वाद करून आमचा धर्म किती श्रेष्ठ हे दाखवता येत नाही, हे सांगता येत नाही. जरा करा तुकोबांचा अभ्यास. धर्म कार्य केलं तुकोबांनी, देव कार्य केलं तुकोबांनी, देश कार्य केलं तुकोबांनी, धर्म कार्य केलं माऊलींनी,
पण 18 पगड जातीची माणसं एकत्र करून समाज प्रबोधनाचं कार्य केलं. समाजामध्ये खऱ्या अर्थानं जनजागृती करण्याचं कार्य माऊली ज्ञानोबांनी केलं, जगद्गुरु तुकोबांनी केलं, शांतीब्रह्म नाथ महाराजांनी केलं. परमार्थ करत असताना ते आम्हाला साधता आलं पाहिजे, म्हणजे भक्ती घडेल. आम्ही विभागलो गेलो पंथामध्ये, संतांमध्ये, ग्रंथामध्ये विभागलो गेलो आम्ही. संतांनी ज्या गोष्टीला कधीच खतपाणी घातला नाही ना, ती झाडं आम्ही वाढवायला घेतल्यात, ती रोपटं आम्ही वाढवायला घेतल्यात. तुकोबांनी जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही, जातीपातीला खतपाणी घातलं नाही. माऊली ज्ञानोबांनी जातीपातीला खतपाणी घातलं नाही. परमार्थ करत असताना जर तो द्वेष, ते मत्सर, तो तिरस्कार जर आमच्याकडे येत असेल, धर्म कार्य करत असताना जर आम्हाला पहिली अडचण जर ती वाटत असेल, तर धर्म कार्य नाही, त्यात आमचा स्वार्थ आहे असं म्हणायला हरकत नाही. स्वार्थ आहे आमचा, बरं का. सगळ्या प्रकारची माणसं एकत्र केली, सर्वांना येथे आहे अधिकार, सर्वांचे येथे आहे अधिकार. पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडती जन एकमेका. अभिमान बाजूला सारून, अहंकार बाजूला सारून नम्रतेने एकमेकाला नमस्कार करणं. का? तिथे तो माणूस पाहत नाही, स्वतः पांडुरंग परमात्मा आम्हाला दर्शन देत असतो. पांडुरंग परमात्म्याची प्रत्यय त्या ठिकाणी आम्हाला येत असतो. याला परमार्थ म्हणतात, त्याला भक्ती म्हणतात. मृत्यू आढळलाय, जाणं प्रत्येकाला आहे. या जगाचा निरोप घ्यावाच लागणार आहे, पण जगाचा निरोप घेण्याच्या आधी आम्हाला काही कार्य करायचं आहे. भगवंत म्हणतात, जन्म मृत्यूच्या राहडगाड्यातून तुला मी सोडवतोय. अर्थात या संसारूपी भवसागरामध्ये तरण्यासाठी सामर्थ्य देतोय. फक्त काय कर दादा, मला चित्त अर्पण कर. पण ऐका, चित्त अर्पण करण्याच्या आधी पहिले 3 भाग आहेत, अंतःकरण, मन, बुद्धी, आणि मग नंतर चित्त येत आहे. आता प्रत्येकाला विचारावं, मनपूर्वक एक विचार करावा, अंतःकरणपूर्वक एक विचार करावा. माणसाने वरून सुंदर असावं की आतून सुंदर असावं? आम्ही प्रयत्न वरून सुंदर दिसण्यासाठी करतोय की आतून सुंदर दिसण्यासाठी करतोय? आम्ही अधिक वेळ वरून सुंदर दिसण्यासाठी देतोय की आतून सुंदर दिसण्यासाठी देतोय? आम्ही वरच्या अंगाने सुंदर असावं की अंतरंगाने सुंदर असावं? वरच्या अंगाने सुंदर होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची साधनं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार आहेत. आमचं शरीर सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची साधनं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार आहेत, वेगवेगळ्या प्रकारची वस्त्र आहेत. मन सुंदर दिसायला काय आहे? मनाची सुंदरतेसाठी काय आहे? मन सुंदर व्हावं असं जर वाटत असेल तर आम्ही हे प्रवचन श्रवण केलं पाहिजे, आम्ही कीर्तन श्रवण केलं पाहिजे, आम्ही गाथा, गीता, ज्ञानेश्वरी, भागवत अभ्यास केला पाहिजे, संतांचा वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. ते मन सुंदर दिसण्याचं साधन आहे. जो मनाने सुंदर झाला ना, तो वरच्या अंगाने सुंदर दिसायला लागतो. जगद्गुरु तुकोबांचं चरित्र वाचत असताना शरीराने किती सुंदर होते कुठेही वर्णन नाही, वरच्या अंगाने किती सुंदर होते कुठेही वर्णन नाही, पण अंतरंगाने, मनाने, बुद्धीने किती सुंदर होते हेच आम्ही अनुभवत असतो आणि तेच आमच्या मनाला पडतंय. माऊलींचं वर्णन करत असताना, माऊलींचं चरित्र वाचत असताना वरच्या अंगाने किती सुंदर होते माहिती नाही, अंतरंगाने त्यांचा विचार ज्यांनी केला ना, नुसता विचार, तरी त्याचा उद्धार होईल. म्हणून घरामध्ये ज्ञानेश्वरी असावी. तुम्ही वाळकरी असा नाही तर नसा. ऐकताय ना? माळकरी असा नाही तर नसा, घरात ज्ञानेश्वरी असावी. स्पर्श करता करता कधीतरी सद्बुद्धी होईल. प्रत्यक्ष ह्या मालिकेला, ह्या ग्रंथाला स्पर्श करणं, माथा टेकवणं म्हणजे माऊलींच्या चरणावर माथा स्पर्श झाल्याचा आनंद मिळतोय. एक भाव अंतःकरणामध्ये ठेवा. परिवर्तन व्हायला वेळ लागत नाही आणि वेळ लागणार नाही. आम्ही वरच्या अंगाला अधिक महत्व देतोय ना, म्हणून अंतरंगाने निर्मळ असलेली माणसं आम्हाला ओळखता येत नाहीत, अंतरंगाने परमार्थ करणारी माणसं आम्हाला ओळखता येत नाहीत, अंतरंगाने भक्ती करणारी माणसं आम्हाला ओळखता येत नाहीत. आम्ही अधिक करून वरच्या अंगाला महत्व देतोय. एक साधं उदाहरण आहे. वरच्या अंगाने साधूचा वेश करून जर माणूस अंतरंगाने साधू झाला असता, तर मला सांगा, सीतामाईकडे जाताना रावणाने कुठला वेश केला होता बरं? साधूचाच ना, साधूचाच ना.
जर साधूचा वेश केल्यानंतर रावणाच्या बुद्धीमध्ये परिवर्तन झालं असतं तर सीतामाईला चोरून नेण्याची दुर्बुद्धी सुचली नसती सुचली. अंतरंग जर आम्हाला स्वच्छ करायचंय तर आम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे आमच्या अंतःकरणाकडे. कारण आमच्या स्वयंपाकगृह मध्ये जे शिस्त आहे तेच ओटीवर येत आहे, ओटात तेच ओठात, स्वयंपाकगृह मध्ये तेच ओटीवर. तुम्ही आवडीने बसलात की सवडीने बसलात हे तुमचा चेहरा सांगतो. आवडीने श्रवण करताय की सवडीने श्रवण करताय हे आपलं हे सांगतंय बरं का. जो आतून स्वच्छ आहे ना तो वरून सुशोभित दिसत असतो. कारण अंतःकरणाला खूप महत्व आहे. ऐका, अंतःकरण हे नाभिस्थानी आहे आणि शरीरातला मेन पार्ट जर कुठला असेल, मुख्य भाग, तर आपली नाल आहे, नाभी आहे, बिंब, सगळ्यात महत्वाचा भाग. आईच्या गर्भात असताना नवही द्वार जेव्हा बुजली गेली त्यावेळेला आपल्याला श्वासाची गरज होती. आईने घेतलेला अर्धा श्वास नालेच्या वाटून आपल्याला दिला. आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी आपल्याला अन्नरसाची गरज होती. आईने खाल्लेलं रस, अन्न रस नालेच्या वाटून आपल्याला पुरवण्यात आलं. आजही तुम्हाला वाटत असेल निकामी आहे, कामी आहे ते, आजही ती नाल चालू आहे, बेम चालू आहे, आजही जिवंत आहे. तिथे अंतःकरण आहे. पंच प्राणांपैकी प्राण, अपान, व्यान, उदानी, समान, यापैकी समान वायू नाभीजवळ आहे. समान वायू नाभीजवळ आहे. सर्वांगी व्यान, कंठी उदान, बुधी अपान, मुखी नाशिकी प्राण, नाभी समान. चार वाचा ज्या भगवंताने आम्हाला दिल्यात ना, परा, पच्छंती, मध्यम आणि वैखरी, यापैकी महत्वाची वाचा जी आहे ना, जिथून स्फुरण घडलं जातंय, जिथून उन्मेष वृत्ती निर्माण होतात ना, तिला परावाचा म्हणतात. ती परावाचा नाभीजवळ आहे, नाभीजवळ आहे, अंतःकरणामध्ये आहे. आणि सप्तचक्र जे मांडलेले आहेत ना, सांगितलेले आहेत ना, मूलाधार, मणिपूर, स्वादिष्ठान, अनाहत, विशुद्धी, आज्ञा, सहस्रदल, त्यापैकी एक चक्र नाभीजवळ आहे. म्हणून अंतःकरण महत्वाचं आहे. आम्ही अंतःकरणाने स्वच्छ झालो पाहिजे, अंतःकरणापासून स्वच्छ झालो पाहिजे, परमार्थ अंतःकरणापासून केला पाहिजे, भक्ती अंतःकरणापासून घडली पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आम्ही. आणि म्हणून अंतःकरण, त्याच्यानंतर मग मन आहे. कुठलाही विचार पहिले अंतःकरणात येतो. अंतःकरणात एखादा विचार आला की मग तो मनाकडे येतो, आणि मनाकडे विचार आला की मग संकल्प विकल्प त्याची मन असं म्हटलेलं आहे. काय करायचं की नाही करायचं, अमुक अमुक गोष्ट करायची आहे. मनाकडे आल्यानंतर मग आपण काय बोलतो, एक मन बोलतोय हे करावं, एक मन बोलतोय ते करावं. खरं तर दोन मन नाही, मनाच्या दोन बाजू आहेत, संकल्प विकल्प. करू नको करू. कुंद्याला आज उत्तर कार्य आहे, प्रवचन आहे, प्रवचन श्रवण झालं पाहिजे. जाऊ का नको जाऊ, इथे आलोय बसलोय, ऐकू का नको ऐकू, श्रवण करू का नको करू. दोन मन नाहीत, मन एकच आहे, त्याच्या बाजू दोन आहेत. आता आमच्या बुद्धीप्रमाणे, आमच्या विचाराप्रमाणे ते आम्ही स्वीकारत असतो. एकाच बापाची चार लेकरं असतात पण चारही सारखी नसतात ना, विचाराने वेगवेगळे असतात. एकाच मातेला चार मुली असतात पण चारही मुली सारख्याच नसतात, विचाराने वेगवेगळ्या असतात. काय आहे माहितीये का मौली, भगवंताने प्रत्येकाला निर्माण करताना समान निर्माण केलेलं आहे, सारखं निर्माण केलेलं आहे. तो भगवंत असा आहे ना, तिथे भेद ठेवत नाही माऊली, भेद ठेवत नाही. तुमच्या रंगामध्ये, रूपामध्ये, वरच्या अंगामध्ये भेद असेल, अंतरंगामध्ये भेद नाही, अंतरंगामध्ये भेद नाही. हे वरच्या अंगाला आपण महत्व देतोय, अंतरंगाला विशेष करून संत महत्व देत असतात, भगवंत अंतरंगाला महत्व देत असतात, आणि अंतरंगात भेद ठेवत नाही. 5 दिवसापूर्वी जन्मलेली 10 जातीची लहान मुलं एकत्र तुम्ही ठेवा अशी, आणि ओळखून दाखवा कुठल्या कुळातला आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, कोणाचा कुठला आहे, नाही ओळखू शकत आपण. निर्माण करताना भगवंताने भेद नाही ठेवला.
एखाद्या ठिकाणी जर 10-12 माणसं अशी मृत पावली ना, 10-12 माणसांची राख एकत्र करा, अशी वेगवेगळी ठेवा आणि ओळखून दाखवा मला कुठल्या जातीची, कुठल्या पंथाची, कुठल्या धर्माची आणि कुठल्या विचाराच्या माणसाची कोणती राख आहे. मरणोत्तर ही भेद नाही. भेद कधी आहे? मधल्या काळामध्ये. जन्माच्या वेळी भेद नाही, मरणोत्तर भेद नाही. भेद कधी आहे? मधल्या काळामध्ये. मधल्या काळामध्ये आलेला भेद आम्हाला नष्ट करायचंय म्हणून हे प्रवचन आहे, टाइमपास म्हणून आहे का? मधल्या काळामध्ये जे विचार, जे विषय, जी वासना आम्हाला जी चिटकतात की नाही, ज्यांना आम्ही बळी पडतो ना, ते आम्हाला नष्ट करायचं आहे. म्हणून आम्ही जगद्गुरु तुकोबांचा अभ्यास केला पाहिजे, मौली ज्ञानोबांचा अभ्यास केला पाहिजे, अर्थात संतांचा अभ्यास केला पाहिजे, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. तो भेद जर नष्ट करायचा असेल तर. येताना काय घेऊन आलोय का आपण? क्या लेके आयो रे जग में क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. जन्माचा सोहळा कसा झाला आम्हाला माहिती नाहीये, कारण आमच्या बापाला मुलगा पाहिजे होता की मुलगी पाहिजे होता, आमच्या आईला मुलगा पाहिजे होता की मुलगी पाहिजे होता, त्याच्यावर आमचा सोहळा अवलंबून होता. खरंय की खोट आहे? 2 मुलींपर्यंत ठीक आहे, 3री मुलगी झाली तर दिली का बर्फी आपल्याला? बर्फी खाण्याच्या स्थितीत आईच नव्हती, वडीलच नव्हते बर्फी वाटण्याच्या स्थितीमध्ये. बरं 4 मुली झाल्या तरी तो माणूस थांबत नाही. नाही, घरातली पण थांबू देत नाही. का? वंशाला दिवा पाहिजे. पंथी नाही चालणार, पंथी नाही चालणार. जरा मागे पुढे सगळीकडे वळून बघा बरं, इथे पंथ्यांची संख्या जास्त आहे का दिव्यांची संख्या जास्त आहे? पंथ्या ना. सगळ्यांची निर्मिती कोणापासून आहे? भले दिवा नंतर झाला असेल पण पंथीपासूनच ना. श्री ही अनादिकाळची माता आहे, श्री ही अनादिकाळची माता आहे. म्हणून आमचं शास्त्र आम्हाला सांगतं, यत्र नार्यस्ते पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान केला जातो, आदर केला जातो, त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सगळ्या प्रकारच्या देवता रममाण झाल्या जातात. अरे इतिहास सांगते आम्हाला, चरित्र सांगते आम्हाला, पुराण सांगतात आम्हाला, शास्त्र सांगताय, ज्यांनी आतापर्यंत माझ्या माय बहिणीकडे वाईट नजरेने बघितलं ना, त्याचं नाव पण शिल्लक राहिलं नाही. पण ज्यांनी खऱ्या अर्थानं माझ्या माय बहिणीचा सन्मान केला ना, ते विचाराच्या रूपाने, गुणांच्या रूपाने, कर्माच्या रूपाने आमच्या हृदयात आहेत, हृदयात आहेत आमच्या. जगण्या वागण्याला महत्व आहे. आम्ही कसं जगावं, कसं वागावं याला महत्व आहे. वंशाला दिवा पाहिजे. जरा डोळे उघडून आणि कान पण उघडे ठेवून ऐका. ज्या चालत्या बोलत्या देवांनी मंदिरातल्या मूर्ती रूपे देवाकडे प्रार्थना करून, ज्या चालत्या बोलत्या देवांनी मंदिरातल्या मूर्तीरूपी देवाकडे प्रार्थना करून वंशाला दिवा मागून घेतला ना, आज त्याच दिव्यांनी त्या चालत्या बोलत्या देवांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवलंय. कुठल्या देवाची पूजा करताय आणि कुठल्या देवीचा नवस करताय रे तुम्ही? कुठल्या देवीची पूजा करताय? श्रेयांनी जर ठरवलं ना ज्या दिवशी, त्या दिवशी क्रांती घडते. वैराग्याची महामेरू असलेल्या जगद्गुरु तुकोबांची अनुभूती येते, आज आम्हाला प्रेरणा मिळते, वाचायला मिळतात. कनकाई मातेची कृपा आमच्यावर आहे. ज्या ठिकाणी कनकाई माता आहे ना, त्या ठिकाणी वैराग्याची महामेरू असलेले जगद्गुरु तुकोबा आम्हाला पाहायला मिळतात. ज्या ठिकाणी रुक्मिणी माता आहे ना, त्याच ठिकाणी आम्हाला मौलींचं दर्शन घडत आहे. राष्ट्रमाता, राजमाता मासाहेब जिजाऊ ज्या ठिकाणी आहेत ना, त्याच ठिकाणी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिव छत्रपती जन्माला येत असतात. छत्रपती कुठेही जन्माला येत नाहीत. आज जर हिंसाचार, भ्रष्टाचार, अत्याचार जर आम्ही बघितलं तर आम्हाला राजांची आठवण येते. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. पण त्यासाठी घराघरामध्ये राष्ट्रमाता, राजमाता, मासाहेब जिजाऊ जन्माला आल्या पाहिजेत ना, घडल्या पाहिजेत ना. आम्ही भाग्यवान आहोत. आपल्या पिढीपर्यंत बरं का मामा, आपल्या पिढीपर्यंत आपण भाग्यवान आहात. याच्या नंतर नाही, कारण आमच्या आईच्या हातामध्ये मोबाईल नव्हता. कदाचित एखाद्याची आई अशिक्षित असेल, शिकलेली नसेल, शाळा जरी शिकली नसेल तरी आयुष्याचे धडे शिकलेली आहे. म्हणून आज आम्ही प्रवचन श्रवण करतोय. ही सगळ्यात मोठी देणगी, ही सगळ्यात मोठी श्रीमंती विचारांची आम्हाला आमच्या आई वडिलांनी दिलेली आहे.
आमच्या वेळची अवस्था जर पाहायला गेलं ना, मुलगा जर रडायला लागला तर मुलगा गप्प बसावा म्हणून 2 लाटणी पडायची फटाफट, 3रा लाटणा बसू नये म्हणून गप्प बसायचा. खरं की गोड आहे? आज मुलगा जर रडायला लागला तर मुलाच्या हातात तुम्ही काय देता? मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. काय देता? त्यांच्या तोंडातले शब्दच निघत नाही. थांबू आपण, काय हरकत नाही, 10 मिनिटात थांबू तुम्ही बोलाल तर. काय मोबाईल. पूर्वी जर एखादा मुलगा जेवायला काकू करत असेल ना, 2-3 बसायच्या त्याच्या, 3री बसून एक लगेच घ्यायचा त्या जेवायला सुरुवात करायचं. आता जर मुलगा जेवायला जर काकू करत असेल तर, मुलगा जर काकू करत असेल जेवायला, एका हातामध्ये त्याच्या ताट असते, दुसऱ्या हातात काय असते? देणाऱ्या बोलत नाही. तुम्हाला काय माहिती? तुम्ही कामावर असता. त्यांना माहित कसं माहितीये का? त्यांना जे फंक्शन माहित नाही ना ते फंक्शन पोरांना माहिती. कुठल्या फंक्शन मध्ये जायचं पोरांना दे, मी सांगतो तुला बाबा, पप्पा तुम्हाला सांगतो द्या. आमची पोरं हुशार आहेत, खूप हुशार आहेत. खऱ्या अर्थानं आता जर बुद्धी पाहायला गेला ना तर आपल्याला त्यावेळेला काहीच कळत नव्हतं ना. आता काय सगळंच सांगायला पाहिजे का प्रवचनातून? त्यावेळेला आपल्याला काहीही कळत नव्हतं ना, त्या वयामध्ये त्यांना सगळं कळतंय. एवढे पुढे आहेत. त्यांचा पुढारलेला पणा जर आपल्याला खऱ्या अर्थानं सार्थकी लावायचा असेल ना तर त्यांच्या हातामध्ये पुस्तकं द्या, ग्रंथ द्या. कधीतरी वाचू द्या त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, कधीतरी वाचू द्या त्यांना बाबा आमटे, कळू द्या ना गाडगे बाबा कोण होते, संत गाडगे बाबा कोण होते, वाचू द्या त्यांना. साने गुरुजी कोण होते, बरं का, वाचू द्या ना आपल्या मुलींना. सावित्रीबाई फुले वाचू द्या आपल्या मुलींना. माई सर्व जगाच्या माई सिंधुताई सपकाळ वाचू द्या. कळेल जीवनामध्ये काय करावं, कशाला भक्ती म्हणतात आणि कशाला परमार्थ म्हणतात. खरा परमार्थ ह्या माणसांनी केला, खरा परमार्थ ह्या महापुरुषांनी केला. जगद्गुरु तुकोबांनी, माऊली ज्ञानोबांनी, शांतीब्रह्मनाथ महाराजांनी खरा परमार्थ केला. एक साधं उदाहरण सांगतो बघा. शांतीब्रह्मनाथ महाराजांनी काशीशी गंगा आणली. आपण नेहमी ऐकतो की नाही, पण कधीतरी एकांतात बसून असा विचार करा ना, काशीशी गंगा आणली शांतीब्रह्मनाथ महाराजांनी, पाजली कोणाला? गाढवाला. घेताना गाढवाला पाजाच्या उद्देशात घेतली का? आणताना गाढवाला पाजण्याच्या उद्देशात आणली का? पण रस्त्यात जाताना तडफडणारे गाढव जेव्हा बघितलं त्या वेळेला नाथ महाराजांनी आणि त्यांच्या मनाला वाटलं खऱ्या अर्थानं या गंगेची गरज जर कोणाला असेल तर ह्या गाढवाला. ज्या दिवशी ही सद्बुद्धी आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल, ज्या दिवशी हे विचार आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतील ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने धर्म कार्य आम्हाला कळेल, देव कार्य आम्हाला कळेल आणि भक्ती आमच्याकडून घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पहिला विचार आम्ही केला पाहिजे अंतःकरणाचा, दुसरा विचार केला पाहिजे मनाचा. मन कसं आहे पुन्हा एकदा बघू. मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर, एक वेळ किती हाक या फिर येत पिकावर. कितीही जरी आम्ही प्रयत्न केले ना तर एक वेळ इंद्रिय तृप्त होतील, मन तृप्त होत नाही. आता मला सांगा, मोठ्या माणसाला बुद्धी जास्त अक्कल जास्त का बारक्या मुलाला बुद्धी जास्त अक्कल जास्त? समजा 5 वर्षाचा पोरगा आहे, जर अक्कल कोणाला जास्त? घरात 30 वर्षाचा तरुण आहे, त्याला अक्कल जास्त का 5 वर्षाच्या मुलाला अक्कल जास्त? 30 वर्षाच्याच. बुद्धी कोणाला जास्त? 30 वर्षाच्या मुलाला. 5 वर्षाच्या मुलाला काय कळते बरं? काय कळते 5 वर्षाच्या मुलाला? बरं ठीक आहे, आम्ही एकांताचा बसलो, विचार केला, चला एक घरामध्ये 5 वर्षाचा मुलगा, एक घरामध्ये 30 वर्षाचा तरुण आहे. संध्याकाळी धरून आणावा लागतो, ती बात वेगळी आहे. तरुण आणि धरून आणणारे हे आपले आजोबा असतात, सगळे वृद्ध माणसं. आणता बिचारे डोळ्यामध्ये अश्रू येते, अरे काय हे तारुण्याची वाट लावली रे तू. असं चला ठीक आहे, हरकत नाही. फक्त एक कल्पना करा, एक 5 वर्षाचा मुलगा आहे आणि एक 30 वर्षाचा तरुण आहे. आपल्या आता विश्वसुंदरीने सांगत, पण आपल्या ह्या गावातील म्हणावं किंवा आपल्या ह्या पंचकृषीतील म्हणावं किंवा आपल्या जिल्ह्यातील म्हणावं, एखादी सुंदर तरुणी आहे, रूपवान आहे, सुंदर आहे, तरुण आहे, अलंकाराने भरलेली, सुशोभित आहे. अशी जर आपल्याकडे पाहुणी आली तर ती एकीकडे बसलेली आहे, एकीकडे त्या 5 वर्षाच्या मुलाची आई बसलेली. मला सांगा 5 वर्षाच्या मूल कोणाकडे जाईल बरं? आईकडे जाईल ना. 5 वर्षाचं मूल कोणाकडे जाईल? का ती तर एवढी तरुण आहे, सुंदर आहे, रूपवान आहे, अलंकाराने भरलेली आहे. आईच्या अंगावर फाटकल उघड आहे, तिच्या अंगावर 10,000ची साडी आहे.
आता पुढे सांगायला पाहिजे की तुम्हाला त्याच घरातला 30 वर्षाचा तरुण कोणाकडे आकर्षित होईल बरं? कोणाचं निरीक्षण करत राहील बरं? मग मला सांगा, अक्कल जास्त कोणाला आहे? बुद्धी जास्त कोणाला आहे? आपल्या बुद्धीची कीव येते जगद्गुरु तुकोबांना, म्हणून तुकोबा म्हणतात, बुद्धीचा पालट धरा रे काही, का मागुता हा नाही नरदेह. देवाने बुद्धी दिली, चांगली बुद्धी दिली, झाडाला फळं आणली, ती फळं मस्त की पिकळी की आम्ही खावी, ती आम्ही कुजवली. किती कुजवली? किडे परेपर्यंत कुजवली. जेवढे किडे पडतील तेवढी पिवर. बुद्धी कोणाची? आपली की प्राण्यांची? माणसाची की प्राण्यांची? बुद्धी कोणाची? माणसाची. कुठे लावली? अधोगतीकडे की चांगल्या गतीकडे? पाप की पुण्य? मनुष्य आज कशासाठी सरसवतोय, पुढे जातोय? पाप करायला की पुण्य करायला? कलियुग आहे ना. पण ऐका, ह्या कलियुगात राहूनही जर चांगल्या प्रकारे कर्म करायचे असते, कार्य करायचं असेल ना, एक फक्त स्मरणात ठेवा, सत्याची बाजू सोडू नका, धर्म आचरण करा, नीतीने वागा, नीतीने जगा, 100% विजय आपला आहे. कधी कुठल्याही